नमस्कार. ग्रेट मराठी रेसिपीज, लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज ताज्या हळदीची बर्फी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. चला तर आपण पाहूया. ताज्या हळदीची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पाव किलो ताजी हळद, पाव किलो गूळ म्हणजेच 1 वाटी, 1 वाटी चणा डाळ पीठ, अर्धी वाटी सुके खोबरे बारीक केलेले, पाऊण वाटी साजूक तूप किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त, 1 इंच आल्याचा तुकडा, पाव चमचा वेलची पावडर, पाव वाटी बदाम. हळद स्वच्छ धुवून घेतली. हळद धुवून 4-5 तास झाले. हळद सुकून गेली. तसेच आले सुद्धा धुवून घेतले. हळदीचे वरचे सालं सुरेने काढून घ्यायचे. तसेच आल्याचंही साल काढून घेऊ. याप्रमाणे हळदीचे सालं काढून घेऊ. हळदीच्या तुकड्यांची सर्व साल काढून घेतली. आल्याचीही साल काढून घेतली. साल काढताना हात पिवळे होतात. हात पिवळे व्हायला नको म्हणून हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घालायची किंवा ग्लोव्ज घालायचे, म्हणजे हात पिवळे होणार नाही. आता हळदीचे आपण तुकडे करून घेऊ. हळदीचे तुकडे करून घेतले. सर्व तुकडे मिक्सरला बारीक करून घेऊ. आल्याचे तुकडे हळदीत मिक्स करून घ्यायचे. याप्रमाणे सर्व हळद बारीक करून घ्यायची. सर्व हळद बारीक करून घेतली. हळद बारीक करताना पाण्याचा वापर करायचा नाही. थोडं तूप टाकलं. बदाम भाजून घेऊ. गॅस मध्यम आहे. बदाम भाजून झालेत. काढून घेऊ. खोबरं भाजून घेऊ. खोबरं भाजून झालं. काढून घेऊ. थोडं तूप टाकायचं. तुपात हळद परतून घ्यायची. गॅस फुल आहे. हळद मध्यम आणि डिम गॅसवर परतून घ्यायची. हळदीच्या मिश्रणातून तूप सुटायला लागलं म्हणजे आपली हळद परतून झाली. हळदीमध्ये पाण्याचा अंश बिलकुल नाही. गॅस बंद करायचा. हळद परतण्यासाठी अर्धी वाटी तूप लागलं. बदाम बारीक करून घेऊ. बदाम बारीक करून घेतले. कढई तापायला ठेवली. थोडं तूप टाकलं. डाळीचं पीठ भाजून घेऊ. गॅस मंद आहे. थोडं थोडं तूप टाकून पीठ भाजून घ्यायचं. डाळीचं पीठ भाजून झालं. गॅस बंद करायचा. यातच भाजलेलं खोबरं टाकून घेतलं. बारीक केलेले बदाम टाकले. वेलची पावडर टाकली. हे सर्व मिश्रण हळदीच्या मिश्रणात टाकून घ्यायचं. सर्व वस्तू
एकजीव करून घ्यायच्या. कढई तापायला ठेवली. गूळ वितळवून घ्यायचा. गॅस मंद आहे. गूळ वितळला. ताटाला तूप लावून घेतलं. गुळाचं मिश्रण चेक करून बघू. गुळाची गोळी झाली म्हणजेच आपला पाक झालेला आहे. पाकात हळदीचं मिश्रण टाकून घ्यायचं. गुळाचा पाक आणि हळदीचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. गॅस बंद करायचा. मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आणि तूप लावलेल्या ताटात ओतून घ्यायचं. बर्फीचं मिश्रण थोडं गार झालं. ताटात ओतून घेऊ. वाटीला तूप लावायचं. मिश्रण पसरवून घ्यायचं. बर्फीचं मिश्रण थोडं थंड झाल्यावर हव्या त्या आकारात बर्फी कापून घ्यायची. 15 मिनिट झालेत. मिश्रण थोडं गार झालं. हव्या त्या आकारात वड्या कापून घ्यायच्या. बर्फीच्या वड्या तयार झाल्यात. ही बर्फी महिनाभर टिकते. ही बर्फी औषधी असल्याने दिवसातून 1 किंवा 2च वड्या खाव्यात. बर्फी काढून घेऊ. याप्रमाणे सर्व बर्फी काढून घ्यायची. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.